तर सचिन घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। घायवळ प्रकरणी दिल्लीतून चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंकडून करण्यात आली आहे। खोटा पासपोर्ट बनवून एखादा माणूस देशाबाहेर जाणं धक्कादायक असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। प्रकरणाशी संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। या देशामध्ये साधा एखादा फॉर्म जेव्हा शेतकरी भरतो तेव्हा 10 वेळा प्रश्न विचारले जातात आणि तो अनेक वेळा रिजेक्टही होतो मेरिटवर असताना। अशी परिस्थिती असताना एक एवढं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे एक खोटा पासपोर्ट होऊ शकतो आणि त्याच्याहून आश्चर्याची गोष्ट की हा माणूस इमिग्रेशन पास करून परदेशी जातोच कसा। कारण इमिग्रेशन करताना आपले डोळे असतील किंवा थंब इम्प्रेशन असेल अशा 3-4 खूप महत्त्वाच्या पर्सनलाइज गोष्टी म्हणजे तुम्ही पण एअरपोर्टला बघता की डिगी यात्राचं किती मोठं कौतुक भारत सरकार करत असतं अखंड आणि तंत्रज्ञानाचा वापर, झिरो लिकेजेस। अशी परिस्थिती असताना एखादा माणूस खोटा पासपोर्ट घेऊन ह्या देशातून फरार होऊ शकतो हे धक्कादायक आहे आणि चिंताजनक आहे। आणि त्याच्यामुळे अर्थातच या इन्क्वायरी तर इथे होईलच, पण मी केंद्र सरकारलाही MEAला जयशंकरजी आणि माननीय अमित भाई शाह यांच्यापर्यंत हा विषय नक्कीच दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि दिल्लीमधून याचीही इन्क्वायरी झाली पाहिजे। कारण का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही पासपोर्ट देते, त्याच्यामुळे हा केंद्र सरकारही ह्याच्यात त्यांनाही कळलं पाहिजे की महाराष्ट्रात अशी धक्कादायक घटना झाली आहे आणि याची इन्क्वायरी होऊन कोणीही त्याच्या जर मागे असेल त्याला अर्थातच शिक्षा ही झालीच पाहिजे। हा नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे, हा फक्त एका व्यक्तीचा नाही